नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात रामलला विराजमान होत असल्याने हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता आणि हा क्षण आयुष्यासाठी साठवून ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्येक रामभक्त हा संपूर्ण जोशाने सोमवारी रामभक्तीत तल्लीन झाला होता. मात्र याच दोषात शहराच्या रहाटे कॉलनी चौकातील गोरक्षरण केंद्र धंतोली येथे प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा होत असताना फटाक्यांमुळे गाडीने पेट घेतला. गोरक्षरण केंद्रापुढे चौकात सुरू असलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीत आगीची चिंगारी एका दुचाकी वाहनाला लागल्याने या वाहनाने पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच घटनास्थळावर उपस्थित असलेल्या रामभक्तांनी तात्काळ पिण्याच्या पाण्याच्या डबक्या वापरून ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला जाऊ शकला. मात्र या घटनेत दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. सोमवारी शहरातील रामनगरचे राम मंदिर व हनुमान मंदिर फुलांच्या नगररम्य मनोहारी सजावटीने फुलून उठलं होतं. पहाटे काढलेली संस्कार भारतीची खास रांगोळी, रामभक्तांचा प्रचंड उत्साह, जय श्री रामचे गगनभेदी नारे, अफाट जनसमूह. रामनगर राम मंदिरात रात्रीचे 9:30 वाजले तरी देवळातच नाही तर समोरच्या मैदानात हजारो भक्त रामरायाच्या दर्शनाकरिता उभे. ही परिस्थिती बघून जणू काही अयोध्याच नागपूरच्या रामनगर परिसरात अवतरली की काय असा दिव्य अनुभव नागपूरकरांना झाला. मंदिरावरची 10 दिवसांपासून केलेली दिव्यांची रोषणाई, सकाळी रामरायाची भजने, अमर कुलकर्णी आणि संच यांचे गीत रामायण, पश्चिम नागपूर नागरिक संघाचे आजीव सदस्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत व हजारो रामभक्तांच्या साक्षीने अयोध्येचे भावविभोर करणारे मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपण, देवळात विविध मिष्टानांच्या प्रसादाची लयलूट, वाद्यांचा गजर, राजस्थानी वेशातील महिलांचे राजस्थानी वाद्यावर नृत्य, सिद्धारूढ मठाची वाजत गाजत आलेली पालखी, सोबत राम, सीता, लक्ष्मण, हनुमानाचा वेश घातलेली लहान मुलं मुली. संध्याकाळी दीपोत्सव, आतिषबाजी हा विश्लेषणीय अनुभव काळ नागपूरकरांना रामनगरच्या राम मंदिरात बघायला मिळाला. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. अयोध्येत भव्य राम मंदिरातील गर्भगृहात रामलला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण असल्यामुळे आपण सर्व रामललाच्या दर्शनाला अयोध्येला जाऊया असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अयोध्या येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे गर्भगृहात रामलला विराजमान होणाऱ्या क्षणाच्या साक्षीदार होत असल्याचा अभिमान आहे. हा क्षण रामनगर येथील राम मंदिराच्या परिसरात लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनवर बघण्यासाठी श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्री राम जन्मभूमी ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमास उत्तर भारतीय मोर्चाचे सुरेंद्र पांडे, माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख, शैलेश जोगडेकर, संजय बंगाले, जयप्रकाश गुप्ता, श्याम पत्तरकिने, प्रणिता फुके, अश्विनी जिचकार, संदीप गवई आदी उपस्थित होते. भारतीय इतिहासात 22 जानेवारी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी अनेक आंदोलने झाले. तसेच स्वातंत्र्यानंतर यासाठी संकल्प करण्यात आला. राजकीय स्वातंत्र्यासोबत आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे अयोध्या येथे भव्य राम मंदिर पूर्ण झाले आहे. कारसेवकांचे बलिदान तसेच कोठारी बंधू यांनी भगवा प्रस्थापित करण्यासाठी केलेला संघर्ष अतुलनीय होता.
सर्वांच्या त्यागातून व बलिदानातून आज भव्य राम मंदिर निर्माण झाले आहे। त्यामुळे रामललाचे दर्शन घेण्यासाठी सर्वांना अयोध्येला जायचे आहे। त्यासाठी आवश्यक व्यवस्था करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। प्रारंभी रामनगर येथील मंदिराला भेट देऊन श्रीरामाचे दर्शन घेतले। या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर भारतीय मोर्चा तसेच औषधी विक्रेता संघ व विविध सामाजिक संस्थांतर्फे करण्यात आला होता। बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक नृत्य करून राम जन्मभूमी उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदविला। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। लक्ष्मणजी आहेत, हनुमानजी आहेत आणि राम आणि सीता हे देखील या ठिकाणी विराजित आहेत। खूप मोठा ऐतिहासिक महत्त्व याला आहे आणि उद्या जेव्हा अयोध्येमध्ये श्री रामलला आपल्या स्थानी विराजमान होणार आहेत, अशा वेळी रामांचं दर्शन प्रत्यक्ष ज्या ठिकाणी त्यांचे चरण लागले अशा ठिकाणी होणं हे मी माझं भाग्य समजतो। आणि आज इथे रामटेकमध्ये खूप मोठा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महोत्सव देखील चाललेला आहे। या महोत्सवामध्ये देखील मी आज सहभागी होणार आहे। मी इथे यापूर्वी अनेकदा आलो आहे आणि इथे आम्ही येतच असतो। बघा, शेवटी आमच्याकरता प्रभू श्रीराम हे आमचे आराध्य दैवत आहे आणि त्यांचं किती वेळा दर्शन घेतलं तरी देखील आपलं मन कधीच भरत नाही। आणि आपण म्हणतो ना, जाहे विधी राखे राम ताहे विधी रहिये। त्याच्यामुळे ज्या प्रकारे राम ठेवतील त्या प्रकारे राहायचं। सीताराम 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 कहिये, जाहे विधी राखे राम ताहे विधी रहिये। रामटेक येथे प्रभू श्री राम यांच्या वास्तव्याचे महात्म्य व रामटेकची ऐतिहासिक व पौराणिक महती सिंधुरागिणी महानाट्यातून महासंस्कृती महोत्सवाच्या 4थ्या दिवशी आज सादर करण्यात आली। रामटेकचा इतिहास सांगणाऱ्या या महानाट्याचा हजारो लोकांनी आनंद घेतला। रामटेक येथील नेहरू मैदानावर सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या 4थ्या दिवशी लेझर शो, रंगीबेरंगी आतिषबाजी, मशाल यात्रा, स्थानिक कलावंताद्वारे गीत गायन व आजचे विशेष आकर्षण असलेले सिंधुरागिणी महानाट्य सादर करण्यात आले। आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आदी उपस्थित होते। रामटेकच्या पौराणिक इतिहासाची महिमा सांगणाऱ्या या महानाट्याची संकल्पना आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांची असून लेखन अमन कबीर यांचे तर रवींद्र दुरुक्कर यांचे दिग्दर्शन, ध्वनी व्यवस्था चारू जिचकार व पुष्कर देशमुख यांचे संगीत आहे। नेपथ्य नाना मिसाळ व सतीश काळबांडे यांचे होते। पद्यपुराणापासून तर भोसलेकालीन लढाया, नृसिंह अवतार, रामाच्या वनवासाचा कालखंड आदी प्रसंग यात उभे करण्यात आले आहेत। सिंधुरागिणी पर्वताचे महात्म्य यात वर्णन करण्यात आले। रामटेकचा परिसरातील मौर्य शासकांचा कार्यकाल, सातवाहनांच्या काळ, वाकाटकांनी केलेली सत्ताकाबीज, महाकवी कालिदासांचे मेघदूत, वाकाटककालीन नगरधनचा किल्ला आदी रामटेकशी संबंधित ऐतिहासिक प्रसंग या महानाट्यातून सादर करण्यात आले। हे नाट्य नागपूर व रामटेकच्या सुमारे 70 कलाकारांनी सादर केले। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या महानाट्याला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। सोमवारी सकाळी कोळसा वन परिक्षेत्र नियत क्षेत्र संगम कुटी परिसरातील खातोडा तलाव क्षेत्रात वनरक्षकास गस्ती दरम्यान 2 वाघांचे मृतदेह आढळून आले। एका वाघाचे पृष्ठभागाकडून दुसऱ्या वाघाने अंशतः मांसभक्षण केलेले दिसले। पूर्णपणे शाबूत असलेला वाघ हा T142 नर असून अंदाजे वय 6 ते 7 वर्ष आहे।
कमी वयाचा दुसरा वाघ हा T92 या वाघिणीचा मादी बच्चा आहे. अंदाजे वय 2 वर्ष आहे. दिनांक 20 ते 21च्या रात्री झालेल्या वाघाच्या झुंजीत या वाघांचा मृत्यू झाल्याचा कयास आहे. परिसराची कॅमेरा टॅपच्याद्वारे अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे. वाघाचे मृतदेह TTC चंद्रपूर येथे पाठविले आहे. 23 जानेवारीला सकाळी होणाऱ्या TTC चंद्रपूर येथील शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण काय त्याचा अंदाज येईल. नमुने DNA चाचणीकरिता प्रयोगशाळेत पाठवण्याची तजवीज सुरू आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.